कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जे आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी जे महत्त्वाचे घटक मानले जातात ते म्हणजे स्वाध्याय मालिका. तर स्वाध्याय मालिका हे आपण सोडवून देत आहोत आणि आपण ती स्वाध्याय मालिका सोडवत आता आपण आलेलो आहे स्वाध्याय 5.1. 5.1 हा स्वाध्याय आपण सोडून घेत आहोत. तर चला चालू करूया. बघा, हे स्वाध्याय खूप महत्त्वाचे आहेत आणि यावर येणारे प्रश्नही खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न वाचूया की प्रश्न काय आहे की संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. म्हणजे आपण ही संख्या रेषा पकडू आणि हा 0 पकडू आणि हा 1 आहे. हा किती आहे निर्देशक? 2/3 आहे. म्हणजे 1 चे किती तुकडे केलेत? 1 चे 3 तुकडे केलेत, म्हणजे हे 3/3 होईल. 1 चे 3 तुकडे केलेले आहेत. बघूया आपण मग कसं काढता येईल उत्तर. तर 1 2 3 तुकडे झालेत आणि हा किती वर आहे? 2/3 यम बिंदू. आणि आपल्याला काय विचारले की बिंदू यम व एन मधील अंतर 3 एकक आहे. बिंदू यम व एन मधील अंतर 3 एकक असेल तर एन बिंदूचे निर्देशक किती? तर आता मला सांगा, एन बिंदूचे निर्देशक आपल्याला विचारलेला आहे. आता कसं काढता येईल लक्ष द्या. एक तर यम पासून तो उजव्या हाताला असेल किंवा यम पासून तो डाव्या हाताला असेल. जर यम पासून उजव्या हाताला असेल तर त्यामध्ये 2/3 मध्ये +3 मिसळला जाईल, बरोबर. आणि यम पासून जर तो डाव्या हाताला असेल तर 2/3 मधून 3 वजा केलं जाईल. एवढं सोपं आहे. मग आता यामध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे या प्रश्नामध्ये आपण 3 हे ॲड केलं पाहिजे आणि 3 वजा केलं पाहिजे. तर पहिल्यांदा 3 ॲड करू आपण. तर काय होईल, याचा छेद 3 बनवण्यासाठी 2 + 9/3 म्हणजे उत्तर काय आलं? 11/3. बघा पर्याय आहे का? हो आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. अजून एक उत्तर शोधायचं आहे. मग येथे काय होईल? 2 - 9/3 म्हणजेच काय येईल? -7/3. -7/3 म्हणजे पर्याय क्रमांक 1. बघा, एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने प्रश्न सुटला. फक्त आपल्याला कन्सेप्ट माहीत पाहिजे. आता पुढील प्रश्न बघू. सेम तसाच प्रश्न आहे. संख्या रेषेवर ए या बिंदूचे निर्देशक -8/5 आहे. ए चे निर्देशक काय आहे? -8/5. ए व बी यामधील अंतर 17/5 आहे. आणि ए पासून जर बी ह्या दिशेला असेल तर त्यामध्ये आपण 17/5 ॲड कराल. आणि ए पासून बी जर ह्या दिशेला असेल तर त्यातून आपण 17/5 हे वजा करतोय. ठीक आहे. मग आता काय होईल की ज्यावेळेस अशी दोन्ही कंडिशन असेल त्यावेळेस आपण ते सोडून घेऊया. बघा, 17तून 8 गेलं. 17तून 8 गेलं किती आलं? तर ते आलं 9/5. म्हणजे बी बिंदू कुठं आला? 9/5 अधिक 9/5. एकच पर्याय, पर्याय क्रमांक 3. आता वजामध्ये बघूया. बघा, -17 आणि -8 किती आलं? -25/5 म्हणजेच किती आलं? -5. म्हणजे पर्याय आला पर्याय क्रमांक 3. आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. -7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे? आता ही संख्या रेषा आपली, हा 0 पॉईंट, हा -1 पॉईंट. इकडं अजून गेलो तर -2 -3 असे असतील आणि इकडं आपण गेलो तर 1 2 असे पॉझिटिव्ह पॉईंट येतील. आता मला सांगा की -7/11 आहे म्हणजे वजा चिन्ह आहे, म्हणजे ह्या बाजूलाच आपलं उत्तर असणार आहे, डाव्या बाजूला. दुसरी गोष्ट की येथे किती आहे? 11. येथे किती आहे? 7. म्हणजे 0 आणि 1च्या दरम्यानच कुठं येईल? -7/11. कारण की आपण 1चे किती भाग केलेत? 11 भाग केलेत. मग उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. बघा, खूप सहज सोडू शकतो. किंवा तुम्ही 7ला 11ने भाग द्या. बघा, 11×5 = 55, 11×6 = 66, 6 पॉईंट असं येईल काहीतरी उत्तर. आणि ते कुठे असेल? 0 आणि -1च्या मध्ये. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. ठीक आहे. आता संख्या रेषेवरील बिंदू समान अंतरावर आहेत. म्हणजे ए ते बी, बी ते सी हे सगळे अंतर कसे आहेत? तर ते समान आहेत. तर बघूया आपण काय आहे की रेख सी बी, ई बी, ई क्यू, क्यू जी अशा 4 रेषा दिलेत आणि काय म्हणलंय आपण?
पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबींची बेरीज किती? आता आपल्याला CB EB EQ CB EB EQ आणि QG बरोबर, तर ह्या 4 रेषा आहेत, तर त्यामधली सर्वात मोठी कोणती, सर्वात लहान कोणती, आणि सर्वात मोठी लहान शोधायची आणि त्याचं आपल्याला उत्तर शोधायचं. तर बघूया आपण. 0 बघा, 0 कुठे ए या बिंदूला 0 आहे, 1 कुठे आहे ई या बिंदूला आहे. मग याचे भाग किती पडलेत? 1 2 3 4 4 भाग पडलेले आहेत. मग एकाचे 4 भाग म्हणजेच काय, एकाला जर 4 ने भागलं तर काय आलं? 0.25. एका भागाची किंमत किती आली? 0.25. बघा, ह्या भागाची किंमत आहे 0.25. म्हणजे जे सगळे भाग आहेत ते 0.25 चे आहेत. मग मी काय करतो, 0.25 न लिहिता 1 1 1 1 असंच लिहितो मी, म्हणजे आपल्याला सोडवताना कळेल. आता बघूया CB. C पासून B पर्यंतचं अंतर किती आहे? 1 आहे. E पासून B पर्यंतचं अंतर किती आहे? E पासून B पर्यंत 1 2 3 3 आहे. E पासून Q पर्यंतचं, E पासून Q पर्यंतचं अंतर मोजू. 1 2 3 4 5 5 आहे. आणि Q पासून G पर्यंतचं अंतर, तर Q पासून G पर्यंतचं अंतर आहे 3 घरं. एक घर कितीच आहे? एक घर आहे 0.25चं. मग याला आपण 0.25 ने गुणलं तर CB ची लांबी किती आली? 0.25. याची लांबी किती आली? 0.75. EQ ची लांबी किती आली? 1.25. आणि OG ची लांबी किती आली? परत 75च आली बघा QG ची लांबी. मग आता मला सांगा की आपल्याला काय शोधायचे? सर्वात लहान आणि सर्वात मोठे यांची बेरीज. म्हणजे 0.25 आणि 1.25 यांची बेरीज काय येईल? 1.50 येईल. आणि पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 5. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय म्हणलंय बघूया. ह्या आधी साफ करून घेऊया म्हणजे व्यवस्थित दिसेल. बघा, बिंदू C व F यांमधील अंतर किती? आता C आणि F मधील अंतर बघा, C येथे आहे आणि F येथे आहे. किती घर आहेत? 1 2 3. 3.25 ची तिप्पट काय आली? 0.75. पर्याय क्रमांक 1 उत्तर आलं. पुढे बघा, या संख्या रेषेवर AP ची लांबी 2 एकक आहे. A पासून P पर्यंतची लांबी किती आहे? 2 एकक आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणलंय, तर BD CG FP आपण लिहूया येथे. BD CG FP. आता यांची बेरीज आहे. आता B आणि D मधील अंतर किती आहे? 2. C आणि G मधील अंतर किती आहे बघा? C आणि G मधील 1 2 3 4 4 घर आहे. F आणि P मधील अंतर किती आहे? F आणि P मधील 1 2 3 3 घर आहे. मग 4 आणि 2 6, 6 तून 3 गेलं 3. आता एक घर म्हणजे किती आहे? 0.25. 3 ला 0.25 ने गुणलं तर उत्तर येईल 0.75. आपलं उत्तर काय येईल? 0.75 एकक. बरोबर. पर्याय क्रमांक 6चं उत्तर येईल 0.75 एकक. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. 0.75 एकक येईल आणि त्याचंच आपण कन्व्हर्जन काय म्हणू शकतो? तर 3/4 पण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. आपल्या जे 4 पर्याय दिलेत तर पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 व 8 साठीची सूचना. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. बघा, आता काय म्हणलंय, बिंदू A शी निगडीत असणारी संख्या कोणती? आता हा बिंदू आहे A. ठीक आहे. 0 येथे आहे. आता किती घर आहेत बघा? 1 2 3 4. म्हणजे किती घर केलेत? एकाचे 4 भाग म्हणजे हा 1/4 वजा 1/4, हा वजा 2/4, हा वजा 3/4, हा 1. पुढे काय? वजा 1.1/4 वजा 1.2/4 वजा 1.3/4 हा आपला असेल आणि पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. सहज सोपं उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. असत्य विधान कोणते? रेख AB आणि BC हे समान आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. मग मोजूया आपण. किती घर आहेत? 1 2 3 4 5. रेख AB ला किती घर आहेत? 5. आता BC ला किती आहेत बघू? 1 2 3 4 5. 5च आहेत. म्हणजे हे विधान योग्य आहे. BC आणि CD
आता बी सी तर मोजले आपण 5 आहे. सी डी किती आहे मोजूया आपण 1 2 3 4 5 5च घर आहेत म्हणजे हे पण योग्य आहे. ए सी आता ए सी किती आहे बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ए सी आहे 10 आणि बी डी किती आहे बघा बी आणि डी पण 10च आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे हे पण विधान योग्य आहे. म्हणजे चुकीचं कोणतं असायला पाहिजे पर्याय क्रमांक 4. चेक करूया आपण एपी एपीची लांबी किती येईल 1 2 3 4 5 6 7 7 युनिट आणि पी डीची लांबी 1 2 3 4 5 6 7 8 8 7 आणि 8 पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर बघा संख्या रेषेवरचे प्रश्न असे एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने सुटत आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 5.2 यावरील प्रश्न पाहणार आहोत. तर हे प्रश्न कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघताय तेही मला कळवा. धन्यवाद.